Illustration 3, page number 194. On 31st March 2019, cash book of Mr. Arvind showed a bank balance of 57,400. Okay. हा जो 57,400 आहे, हा कोणत्या बुकचा बॅलन्स आहे? कॅश बुकचा. कॅश बुकचा बँक बॅलन्स म्हणजेच काय? बॅलन्स ऍज पर कॅश बुक. बॅलन्स ऍज पर कॅश बुकचा नेचर काय असतो? डेबिट. आपल्याला काय करायचंय? मायनस प्लस मायनस प्लस. डेबिटला मायनस, क्रेडिटला प्लस. But passbook show a different balance. On comparing cash book with passbook, following discrepancies were noted. The last जेव्हा आपण BRS करत होतो, आपल्याकडे कॅशबुक पण होती, आपल्याकडे पासबुक पण होती, आणि त्याला कम्पेअर करून आपण ट्रान्झॅक्शन शोधायचो. आता ह्याने काय केलंय? ऑलरेडी कम्पेअर केलं आणि ते म्हणाले की ही खालचे जे 6 ट्रान्झॅक्शन आहेत हे डिस्क्रिपन्सीज म्हणजे काय? इकडे आहेत, तिकडे नाही, तिकडे आहेत, इकडे नाही. तर आता ह्या ट्रान्झॅक्शन वरनं आपल्याला रिकन्सिलेशन बनवायचं. इज दॅट क्लिअर? रिकन्सिलेशनचा फॉर्मॅट तुम्हाला मी दाखवलेला, बरोबर? हा आहे आपला रिकन्सिलेशनचा फॉर्म. डुप्लिकेट. यामध्ये आपण काय बनवतो? वर्किंग नोट बनवतो पहिला तर, बरोबर की नाही? आणि वर्किंग नोट मध्ये काय असतं? आपण एक कॅशबुक बनवतो, आपण एक पासबुक बनवतो. डेबिट साइड म्हणजे रिसिट, क्रेडिट साइड म्हणजे पेमेंट कॅशबुक साठी. डेबिट साइड म्हणजे विथड्रॉवल आणि क्रेडिट साइड म्हणजे डिपॉझिट पासबुक साठी. तर ह्या क्वेश्चन मध्ये कॅश बॅलन्स ऍज पर कॅश बुक म्हणजे नेचर काय होता? डेबिट नेचर. त्यामुळे आपण काय करतो इकडे? मायनस प्लस मायनस प्लस, सॉरी, म्हणजेच काय? अशा पद्धतीने फॉर्म्युला अप्लाय करतो. क्लिअर आहे गोष्ट? सुरुवात डेबिटने झाली म्हणून डेबिट्स मायनस आहेत आणि क्रेडिट प्लस आहे. आता ह्या ट्रान्झॅक्शन आपण ह्या वर्किंग नोट मध्ये फिलअप करायचं आणि जे आन्सर येईल त्याला आपण फॉलो करायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या? तो ट्रान्झॅक्शन नंबर 1 बघा काय सांगितलं इथे. चेक ऑफ ₹6350 deposited in the bank but not yet collected by the bank. Check of ₹6350 deposited into the bank, not yet collected by the bank. आता ज्या क्षणाला आपण चेक डिपॉझिट करतो, आपण तर रिसिप्ट रेकॉर्ड करतो, बरोबर की नाही? म्हणजेच काय? कॅशबुकच्या रिसिट साईडला याची एंट्री रेकॉर्ड केली ना आपण, 3650. आता ही एंट्री कॅशबुकच्या रिसिटला आली कारण आपण चेक बँकेत भरला. बँकेत ती डिपॉझिट मध्ये केव्हा जाणार? जेव्हा तो चेक क्लिअर होणार, जेव्हा त्याचे पैसे येणार. पण तसं झालं का? नाही. काय सांगितलं? नॉट कलेक्टेड. म्हणजे हे आपलं वर्किंग आहे 635. एवढं क्लिअर? सेकंड बघा, बँक पेड. बँकेने काय पे केलं? इलेक्ट्रिसिटी बिल ऑफ 9700 विच वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. बँकेने पेमेंट केलं म्हणजे बँकेमध्ये विथड्रॉवल मध्ये गेलं ना हे. येस ऑर नो? जेव्हा बँकेतनं पेमेंट जातं त्यावेळेला आपण ते विथड्रॉवल मध्ये रेकॉर्ड करतो. सो विथड्रॉवल 9700.
वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. आता हे जे बँकेतनं पेमेंट झालं हे कॅशबुक मध्ये पेमेंट साईडला यायला पाहिजे की नाही, पण ते आलं का? नाही. का? नॉट रेकॉर्ड. इज दॅट क्लिअर? पुढे चेक issued to our supplier rupees 15,100 not presented for payment up to 31st March 2019. ज्या क्षणाला आपण चेक इश्यू करतो त्या क्षणाला आपण पेमेंट करतोय. मग आपला अकाउंटंट काय करणार? लगेच पेमेंट साईडला ते रेकॉर्ड करणार. आपण पेमेंट केलं म्हणजे बँकेतनं काय झालं पाहिजे? विड्रॉवल झालं पाहिजे. पण ते झालं नाही. का नाही झालं? कारण जो चेक आपण दिला समोरच्या पार्टीला, ज्या दिवशी मी रिकन्सिलेशन बनवतोय त्या दिवसापर्यंत त्यांनी बँकेत भरला नव्हता. जर त्यांनी बँकेत भरला असता तर आपल्या बँकेतनं पैसे गेले असते. क्लिअर? पुढे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹8,800 वॉज कलेक्टेड बाय द बँक, नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. बँकेला इंटरेस्ट मिळालं. आपल्या बँकेला आपल्याला इंटरेस्ट मिळालं. आपल्याला इंटरेस्ट मिळालं म्हणजे आपल्यासाठी काय आहे? डिपॉझिट आहे. बरोबर की नाही? येस ऑर नो? येस. सो फोर्थ ट्रान्झॅक्शन 8,800 आपल्याला डिपॉझिट मध्ये लिहायचे. 8,800 बँकेत पैसे आले, आपल्याला ते कळलंच नाही म्हणून आपल्या कॅशबुक मध्ये रेकॉर्डिंग झाली नाही. ठीक आहे. पुढे बँक चार्जेस 650 वॉज डेबिटेड इन पासबुक. काय लिहिलं इकडे? डेबिटेड इन पासबुक. आता ही पासबुक आहे ना आपली. डेबिट साइड म्हणजे कुठली साइड? विड्रॉवल साइड. मग आपल्याला ते डायरेक्टली कुठे लिहायचंय? विड्रॉवल मध्ये लिहायचं. जर पासबुक मध्ये विड्रॉवल झालं तर कॅशबुक मध्ये पेमेंट झालं पाहिजे, पण कॅशबुक वाल्याला कळलं का? ते नाही कळलं. त्यामुळे ट्रान्झॅक्शन इथे थांबलं. इज दॅट क्लिअर? पुढे तन्मय अवर डेटर directly deposited 12,000 into our bank account on 20th March. तर तन्मयनी काय केलं? डायरेक्ट डिपॉझिट. डायरेक्ट डिपॉझिट म्हणजे डायरेक्ट बँकेला पैसे मिळाले ना बेसिकली. येस. मग बँकेमध्ये जर पैसे आले तर बँकवाले डिपॉझिट मध्ये लिहिणार ना त्याला. येस ऑर नो? सो डिपॉझिट ₹12,000 नॉट एंटर्ड इन कॅशबुक म्हणजे आपल्या कॅशबुक मध्ये ती एंट्री झाली ही. वर्किंग नोट क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा नेट इफेक्ट काय असतो. आता बघा -6,300 आहेत ना इकडे. मग ह्याचा नेट नेट इफेक्ट आहे -6,350. ठीक आहे. हे 9,700 पण कुठे उभं आहे? मायनस मध्ये उभे आहेत. ह्याचा नेट इफेक्ट काय आहे? -9,700. 15,100 कुठे उभं आहे? प्लस मध्ये. मग याचा इफेक्ट काय आहे? +15,100. 8,800 कुठे उभं आहे? प्लस मध्ये. मग याचा इफेक्ट काय आहे? +8,800. 650 कुठे उभं आहे? मायनस. -650. आणि हे +12,000. आर वी क्लिअर ऑन दिस? आता तुम्हाला कळलं काय प्लस करायचं का मायनस करायचं? आता स्टेटमेंट म्हणू शकतो ना आपण, आरामात म्हणू शकतो. बघा हे स्टेटमेंट आहे आपलं इन द बुक्स ऑफ. आपल्याकडे आहे बॅलन्स ऍज पर कॅशबुक. येस ऑर नो? आणि आपण हे करतोय 31st March 2019. आणि कोणाच्या बुक मध्ये करतोय माहितीये? मिस्टर अरविंद. क्लिअर? आणि त्याने कॅशबुकचा बॅलन्स दिलेला किती होता? 57,400. ओके.
आता काय करायचं सगळ्यात पहिला ऍड. बघा जरा, आपल्याकडे ट्रान्झॅक्शन नंबर 3, ट्रान्झॅक्शन नंबर 4 आणि ट्रान्झॅक्शन नंबर 3 आणि 4, फक्त 3 आणि 4 ऍड होत आहेत ना आपल्याकडे. हा 6 -650 आणि 6, 346 आपल्याला ऍड करायचं. ठीक आहे. मग आता इथे ट्रान्झॅक्शन नंबर 3 मध्ये काय लिहिलेलं? चेक इश्यूड टू सप्लायर नॉट प्रेझेंटेड, बरोबर आहे. मग तेच लिहायचं इकडे, सिम्पल. फर्स्ट चेक issued to supplier but not presented. आलं लक्षात? समजलंय? 15,100 हे झालं तिसरं वाला. नंतर हे झालं. मग काय चौथं वाला आहे ना? चौथं वाला काय आहे? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 8,800 कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. ठीक आहे, तसंच लिहायचं मग. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट collected by the bank not recorded in cash book. Are we clear on this? 8,800 हे झालं. नंतर काय आहे? लास्ट सिक्स्थ वाला, थर्ड. सिक्स मध्ये काय आहे? तन्मयीने डायरेक्ट डिपॉझिट केलेलं ना बँक अकाउंट मध्ये. तन्मय और डेटर directly deposited in our bank account not recorded in cash book. क्लिअर? ऍड वाले सगळे संपले. त्या तिघांना ऍड करून बाहेर लिहायचं. हे बघा, 008, सॉरी नॉट 8, 9, 1 आणि 8 9 ना, 5 आणि 8 13, 13 आणि 2 15, हातचा आला 1, इकडे 1 2, 2 आणि 1 3, 35,900. आता काय टोटल करून खालती लिहायची. सो 0 0, 4 आणि 9 13, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 93,300. क्लिअर? आता काय करायचं आपल्याला? लेस ऍज पर द फॉर्मॅट. किती गोष्टी लेस होत आहेत? पहिलं, दुसरं आणि पाचवं, बरोबर आहे. मग तर पहिल्याकडे बघूया आपण. पहिलं काय होतं? चेक डिपॉझिटेड इन टू द बँक वॉज नॉट कलेक्टेड बाय द बँक. मग चेक डिपॉझिटेड इन टू बँक बट नॉट कलेक्टेड. आलं लक्षात? 6350. ठीक आहे. नंतर होतं दुसरं. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 2, बँक पेड इलेक्ट्रिसिटी नॉट रेकॉर्डेड इन कॅश. ठीक आहे, तसंच लिहायचं. बँक पेड इलेक्ट्रिसिटी नॉट recorded in cash book, ₹9,700. ठीक आहे. नंतर हे पण झालं. ट्रान्झॅक्शन नंबर 5. ठीक आहे, 5 म्हणजे इकडे थर्ड आहे ना.
बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक, मग हे असंच द्यायचं डायरेक्ट, बँक चार्जेस डेबिटेड इन पासबुक ₹6. क्लिअर आहे. आता ह्याची टोटल घ्यायची आणि बाहेर त्याला ब्रॅकेट मध्ये लिहायचं. अकाउंट मध्ये फायनल अमाऊंट मध्ये जेव्हा तुम्ही ब्रॅकेट लिहिता तेव्हा मायनस चा इफेक्ट असतो. तो 0, 5, 5, 10, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 आणि 6 17, हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 9 16. मग आता आपल्याला 93,300 मधनं किती वजा करायचे? 16,700. 13तनं 7 गेले, 5 3 3 6 उरले, 13तनं 7 गेले, 6 उरले, 9तनं 2 गेले, 7 उरले. 76 बॅलन्स ऍज पर पासबुक. वरती सुरुवात कॅशबुकने झाली, तर खालचा अंत पासबुकने होतो. क्लिअर आहे सम सगळ्यांना? काय डिफिकल्टी? सगळं काही वर्किंग नोट वरती आहे, हे लक्षात ठेव. दुसरं काय कॅशबुकने होणार. यांनी सुरुवात होते, अंत त्याच्या अपोजिटने करायचं, सिंपल. ठीक आहे. इलिस्ट्रेशन का होता है? इलिस्ट्रेशन नंबर ठीक. क्लिअर आहे हे सम? अजून एक सम बघूया आपण. आणि बघा इकडे, फॉलोइंग डिटेल्स फाइंड आउट बॅलन्स ऍज पर कॅशबुक ऑफ मिस्टर गौरांग. आपल्याला बॅलन्स कोणाचा पाहिजे? कॅशबुकचा शोधायचं. म्हणून बघा समची सुरुवात कशाने झाली आहे? बॅलन्स ऍज पर पासबुक. बॅलन्स ऍज पर पासबुकचा नेचर काय असतो माहिती? क्रेडिट. त्यामुळे प्लस मायनस प्लस मायनस. आर यू क्लिअर ऑन दिस? पहिल्या सम मध्ये सुरुवात डेबिटने झाली म्हणून मायनस प्लस मायनस प्लस. ह्या सम मध्ये सुरुवात क्रेडिटने होते म्हणून प्लस मायनस प्लस. हे क्रेडिट असेल तर प्लस करायचं सुरुवातीला, डेबिट असेल तर मायनस करायचं. ओके. म्हणजे पहिलं ट्रान्झॅक्शन हा फक्त बँक बॅलन्स बद्दल होता. आता बघूया पुढे काय सांगितलं. 2 चेक्स, म्हणजे 2 चेकच्या विषयी बोलणं चाललंय. एक आहे 8,900चा, एक आहे 10,700चा. ठीक आहे. 2 चेक काय केलेलं त्यांना? इशू. जसं इशूड आलं, माझ्या डोक्यात काय आलं? पेमेंट. इशू म्हणजे पेमेंट. ठीक आहे. कधी इशू केलेले? 25 जून. आउट ऑफ विच ओनली 1 चेक ऑफ 8,900 वॉज प्रेझेंटेड फॉर पेमेंट बिफोर 30 जून. मग प्रेझेंट कोणता केला? 8,900. प्रेझेंट केला म्हणजे बँकेतनं पैसा गेला. हे काय आहे? विथड्रॉवल. आता बघा लक्षात घ्या, इथे पहिलं ट्रान्झॅक्शन, 2 ट्रान्झॅक्शनचा त्याच्यामध्ये. एक आहे 8,900 पेमेंट, एक आहे 10,700 पेमेंट. आणि हा जो चेक आहे 8,900चा, तो क्लिअर झाला. क्लिअर झाला म्हणजे समोरून तो गेला. गेला म्हणजे विथड्रॉवल झालं. सो विथड्रॉवल मध्ये किती येणार? 8,900. क्लिअर? आता बघा, प्लस 8,900 मायनस 8,900 इफेक्ट काय येतो? 0. येस और नो? आणि मायनस 10,700 चा इफेक्ट काय होतो? मायनस 10,700. हा आहे आपला नेट इफेक्ट. इज दॅट क्लिअर? वैष्णवी.
आता हे लक्षात घ्या, दोन चेक्स होते. एक होता 8,900, एक होता 10,700. हे काय केलेले आपण इश्यू. इश्यू दिसला शब्द, माझ्या डोक्यात पेमेंट हा शब्द आला पाहिजे. मग हा प्रेझेंट झाला म्हणजे हा कुठे गेला, विथड्रॉवल. हा प्रेझेंट झाला नाही म्हणजे हा कुठे गेला नाही, म्हणून हा असा नेट इफेक्ट आला. ठीक आहे. पुढे चेक्स ऑफ ₹6,000 16,400 वर डिपॉझिटेड. आता बघा शब्दांचा खेळ कसा आहे. इकडे काय बघ शब्द आहे, चेक. इकडे काय शब्द आहे, चेक्स. म्हणजे वरती दोन वेगवेगळे चेक त्यांनी सांगितलेले, इकडे एकंदरीत एवढे चेक्स आहेत. मग त्यात एक असू शकतो किंवा दोन किंवा 10, त्यांनी काही फरक पडत नाही. आपल्याला काय चेक्स आहे आणि आपण ते काय केलं, डिपॉझिट. जसं चेक डिपॉझिट केलं, माझ्या डोक्यात काय शब्द आला पाहिजे, रिसिप्ट मध्ये ते गेले. बरोबर की नाही. इश्यू करतो तेव्हा पेमेंट जातं, डिपॉझिट करतो तेव्हा रिसिप्ट मध्ये जातं. म्हणजे मला एवढं माहिती आहे की हा रिसिप्ट मध्ये 16,400 मला लिहायचंय. सो सेकंड ट्रान्झॅक्शन रिसिप्ट मध्ये मला काय लिहायचंय, 16,400. बट ओनली वन चेक. बट आला म्हणजे आपलं उत्तर सुरू पुढचं. But only one check of 6,400 was cleared by the bank in June 2019. म्हणजे क्लिअर किती झाला, हा चेक क्लिअर झाला म्हणजे पैसे आले ना. डिपॉझिट गेलं म्हणजे पैसे आपल्याकडे आले की नाही. मग हे कुठे गेलं, डिपॉझिट. पासबुक मध्ये ह्याची एंट्री डिपॉझिट मध्ये आहे 6,400. इज दॅट क्लिअर. आता बघ 16,400 सॉरी डिपॉझिट इकडे आहे ना, 6,400. 16,400 काय करायचंय प्लस, आणि 6,400 काय करायचे मायनस. मग 16,400 मायनस 6,400 किती उरले, 10,000. मग नेट इफेक्ट काय आहे, 10,000. आता प्लस करायचा की मायनस करायचा, आता मोठी रक्कम बघा. मोठी रक्कम 16,400 पॉझिटिव्ह होती की नाही. आपण अल्जिब्रा मध्ये शिकलोय, मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं. इज दॅट क्लिअर. मग वरच्या सम मध्ये दोन वेगवेगळे चेक दिलेले, ह्या सम मध्ये खालती फक्त तुम्हाला टोटल अमाऊंट दिली, पण त्यांनी फरक पडला नाही पाहिजे. पुढे कॅश ऑफ 5,500 विथड्रॉन फ्रॉम द बँक. बँकेतनं विथड्रॉ केलं म्हणजे कुठे गेलं पाहिजे, पहिला तर विथड्रॉवल. मग माझं जे तिसरं ट्रान्झॅक्शन आहे ते विथड्रॉवल मध्ये आहे आलेलं, करंट बँकेतनं कॅश काढण्यात आली. वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. कॅश मध्ये एंट्री केली म्हणजे हे एवढंच आहे ना इफेक्ट. इन शॉर्ट माझा नेट इफेक्ट काय बघ, प्लस 5,500. क्लिअर. पुढे 350 बँक इन्सिडेंटल चार्जेस डेबिटेड टू गौर अनुराग अकाउंट वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. ₹350 बँकेने काय केले, डेबिट केले. बँकेने डेबिट केले म्हणजे कोणतं बुक, पासबुक. लक्षात ठेवा, आपण काय करतो तर कॅश बुक, ते काय करतात तर पासबुक. पासबुक मध्ये डेबिट केलं म्हणजे विथड्रॉ केलं की नाही. ठीक आहे. सो ट्रान्झॅक्शन नंबर 4 विथड्रॉवल मध्ये लिहायचं आपल्याला हे ₹350. आणि पुढे काय सांगितलंय, नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. मग नेट इफेक्ट काय हाच आहे ना, प्लस 350. आर वी क्लिअर ऑन दिस. पुढे देअर वॉज अ काय, डेबिट इन पासबुक. त्यानेच सांगितलं ना कुठे लिहायचं, पासबुकच्या डेबिटला. मग मी जास्त विचार करत नाही, पासबुकच्या डेबिटला मी लिहितो ₹7,500. क्लिअर. इन रिस्पेक्ट ऑफ डिसऑनर्ड ऑन 30 जून 2019. ठीक आहे, एक चेक डिसऑनर झाला त्याचं डेबिट होतं. पुढे इंटरेस्ट ऑफ दिस 425 क्रेडिटेड इन पासबुक. काय दिलंय, क्रेडिटेड कुठे, पासबुक. मग मी डायरेक्टली जास्त विचार न करता
पासबुकच्या क्रेडिट साईडला लिहिणार, बरोबर की नाही? सिक्स इंटरेस्ट वॉज क्रेडिटेड 425. माझा बघा ह्याचा नेट इफेक्ट काय आहे? +7,500. ह्याचा आहे -425. क्लिअर आहे? आता ह्याच्यावरनं काय कळतं आपल्याला? 1 2 3 4 4 गोष्टी प्लस होत आहेत, 2 गोष्टी मायनस होत आहेत. इज दॅट क्लिअर? ठीक आहे, तर आपल्याला बनवायचं आपलं स्टेटमेंट इन द बुक्स ऑफ अनुराग. ठीक आहे, स्टेटमेंट ॲज ऑन 30 जून 2019. ह्या समची सुरुवात बॅलन्स ॲज पर पासबुक में होते विच इज 14,000. क्लिअर? ठीक. आता फक्त आपल्याला वरती यायचंय, प्लस होणारं पहिलं ट्रान्झॅक्शन नंबर 2 मध्ये. आता बघा खूप मोठं त्रांगड आहे, म्हणजे त्रांगड मध्ये सोपं काय, चेक इश्यू केला, त्यातनं एक चेक इश्यू प्रेझेंट नाही झाला, बरोबर की नाही? मग सोपं वाक्य जर लिहायचं असेल, जर नाही सुचत असेल तर काय करा, अमाऊंट काढा, बाकी सगळं छापायचं. पण सोपं भाषिक काय आहे? चेक इश्यू केलेला बट तो प्रेझेंट नाही झाला. दिस इज द सिम्पल ट्रान्सलेशन. अमाऊंट होती 10,700. एक मिनिट, सॉरी, आपण ट्रान्झॅक्शन नंबर 2 बघतोय ना. हो, दिस इज 3. सॉरी, पहिला बॅलन्स होता ना रे, विसरलोच मी, ऑर्डर बदलली. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. ठीक आहे, सो 10,000 रुपीज प्लस होणार आहे. क्लिअर आहे एवढं? नंतर काय बघूया, वर्किंग नोट परत हे झालं, नंतर हे ट्रान्झॅक्शन नंबर 4, कॅश विड्रॉ केली बट कॅशबुक मध्ये रेकॉर्ड नाही केली, बरोबर की नाही? तो कॅश विड्रॉन बट नॉट recorded in cash book. Clear? Rupees 5,500 होता ना, अमाउंट चुकीची दिली. क्लिअर? आता काय प्लस होणार आहे? 350. 350 मध्ये काय होते? बँक चार्जेस आहे ना की नाही? तर थर्ड, बँक चार्जेस debited but not recorded in cash book, which is rupees 350. आणि लास्ट ट्रान्झॅक्शन नंबर 6, डेबिट इन पासबुक, बरोबर की नाही? डेबिट इन पासबुक फॉर चेक dishonored, ₹7,500. क्लिअर? आता ह्या सगळ्याची बेरीज करून बाहेर लिहायचं आणि त्याची बेरीज करून खाली लिहायची. ओके, इट इज 0, 5, 5, 5, 10, 10 आणि 3, 13, चला एक
एक आणि 5 6, 6 आणि 7 22, सॉरी सॉरी, 0 5, 5 5 10 10 13 13 आणि एक चालेल, एक एक आणि एक 2, एक 5, तर 0 5, 5 5 10 आणि 3 13 हाताला एक, एक आणि 5 6 6 आणि 7 13 हाताला एक, एक आणि एक 2. ठीक आहे, ह्याला प्लस करायचं. इट इज 0 5 3 7 3, 37,350. आता काय करायचं आपल्याला? लेस. ठीक आहे, तो पहिला काय लेस करायचं? फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे की नाही? फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये काय केलेलं आपण? इश्यू केलेलं बट प्रेझेंट नव्हतं झालं ना. सो चेक इश्यूड but not presented, ₹10,700. ओके, दुसरं काय मायनस करतोय आपण? 425. काय होतं ते? इंटरेस्ट क्रेडिटेड इन पासबुक ना. इंटरेस्ट क्रेडिटेड इन, ठीक आहे, 425. संपला. टोटल घ्यायची बाहेर. 5 2 7 4 11 हाताला एक, एक आणि एक. 11,025 ब्रॅकेट मध्ये. ब्रॅकेट का मायनस करायचं सर? तो 37,350 मायनस 1125. It is 5 carry on 2 2 6 26,225. वरती सुरुवात पासबुक नाही तर खालचा बॅलन्स कोणता? आलं लक्षात सगळ्यांचं? समजलंय? तर चला आता ही दोन सम्स लिहून काढा थोडं बुक मध्ये.